मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. माझ्या गोष्टीचं नाव आहे पितळा दगड. एक मूर्तिकार राहत असतो, त्याचं नाव असतं रतन. तो छान छान मूर्त्या बनवत असतो. एका दिवशी काम करताना गावातली लोक त्याच्याकडे आले. ते म्हणाले, काम बी ठीक चाललंय, आज इकडे कसं येणं केलं? रतनला काय म्हणाले मग ते? रतनला म्हणाले, इकडे बघून सांग. हा, तुला तर माहिती ना, आपण गावात एक मंदिर बांधलंय. त्याच्यासाठी गणपतीची चांगली मूर्ती मिळत नाही. तर मी म्हणतो की तू का नाही बनवत चांगली मूर्ती गणपतीची? त्यासाठी मोठंच काम आहे. लगेचच एक गणपतीची मूर्ती करतो आपल्या गावाच्या मंदिरासाठी. तर एकदम खुश होता आणि त्याला काम पण मिळालं होतं आणि त्याला गिऱ्हाईक पण मिळालं होतं. मग तो कुठे जातो? त्याला एका मूर्तीसाठी चांगल्या दगडाची गरज होती. मग तो त्याने ठरवलं की आपण त्याच्यापेक्षा चांगला दगड आणूया. त्यांनी रात्री झोपला. मग सकाळी लवकर उठून तो आणायला गेला. कुठं गेला? शोध केल्यावर दगड मिळाला. तो दगड त्याने घेतला, आपल्या घरी घेऊन आला. आई त्याने आपली सगळी हातगाड काढली आणि तो हातोडा घेऊन त्याच्यावर मारणार. दगडाला फोडणार, तेवढा त्या दगडातून आवाज आहे, अरे थांब थांब थांब, माझ्या शरीराचे असे तुकडे नको करू, मला खूप दुखेल रे. आणि मला खूपच दुखेल. मग रतन काय म्हणाला? अरे मला तुझ्या हातोडा चालवाच लागेल ना. अरे जर का तुझ्या हातोडा चालवला नाही तर गणपतीची मूर्ती कशी बनेल?